सस्नेह निमंत्रण जय जगदंबा परिवाराचे संस्थापक शिक्षण महर्षी दलित मित्र माननीय बाळासाहेब उर्फ बाप्पा कोरके यांना 67व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। जय जगदंबेच्या भक्तीतून तुम्ही घेतला ज्ञानदानाचा वसा, वैराग भागाच्या समाज जीवनावर उमटविला कार्यकर्तृत्वाचा ठसा, समाजकारण राजकारणातून पुढे नेलात लोकसेवेचा वारसा, युगायुगातून घडतो ध्येयवादी शिक्षण यात्री असे शिक्षण महर्षी बाप्पा कोरके यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, प्रमुख पाहुणे निवृत्त न्यायाधीश मुकुंद सस्ते सर, शिवव्याख्याते प्रदीप दादा सोळुंके, किशोरबा मारकड, नाना खंदारे, विश्वंभर पाटील सर, विशेष उपस्थित मान्यवर बार्शी नगरपालिका माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, पंचायत समिती बार्शी माजी सभापती अनिल काका डिसले, स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारी सदस्य आबा कापसे, महानगरपालिका सोलापूर माजी परिवहन समिती चेअरमन राजनभाऊ जाधव, सोलापूर जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती मकरंददादा निंबाळकर, सोलापूर जिल्हा आश्रमशाळा पतसंस्था चेअरमन महेश सरवदे, तसेच शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष मनीष काळजे, स्वराज्य पक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव तळेकर, स्वराज्य पक्ष धाराशिव जिल्हाध्यक्ष महेशजी गवळी, तुळजापूर तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, सोलापूर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुभाष माने, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना बापू अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी उपाध्यक्ष नंदन जगदाळे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव अध्यक्ष विनायक बाप्पा गरड उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर कपिल दादा कोरके, काकासाहेब आप्पा कोरके, जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर, जय कालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव, जय भवानी महिला व शिक्षण प्रसारक मंडळ वैराग, श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग, अमर ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर। या कार्यक्रमाचे प्रेषक जय जगदंबा परिवार सर्जापूर अध्यक्ष डॉक्टर कपिल दादा कोरके, कार्यक्रमाचे संयोजक जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर खजिनदार विनायक आदिनाथ डोईफोडे, माजी सरपंच सर्जापूर आनंद काकासाहेब कोरके। दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता ओम साई मंगल कार्यालय सोलापूर रोड वैराग येथे बाप्पा कोरके यांची 67वी जयंती आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे।